हॉटेल, सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट, बार व बँक्वेट हॉल, एसी, नॉन एसी, मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँक्वेट हॉल. लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँक्वेट हॉल. आनंद, प्रेम आणि आठवणींचं सुंदर मिलन सवाई बँक्वेट हॉल. नमस्कार, मी संजय भालेराव, शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. 4,05,00,000 रुपये खर्च केलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची नवी कोरी इमारत 2 वर्षांपासून वापराविना पडून तांत्रिक विद्यालयाची कार्यशाळा व प्रशासकीय इमारत झाडाझुडपांच्या विळख्यात. पद्मश्री सिंधुताई सपकाळ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या तांत्रिक विद्यालयाची नवीन कार्यशाळा व प्रशासकीय इमारत 2023 साली पूर्ण होऊन केवळ संरक्षण भिंतीचे बांधकाम व उर्वरित कामं अपूर्ण अवस्थेत असल्याने या इमारतीचे हस्तांतरण 2 वर्षांपासून रखडले आहे. परिणामी या नव्या कोऱ्या इमारतीची देखभाली अभावी प्रचंड अशी दुरावस्था झाली असून इमारतीच्या सभोवताली गवत झाडाझुडपांचा विळखा पडला आहे, असे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. शहापूर तालुक्यातील शहापूर येथील सिंधुताई सपकाळ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एकूण 350 मुलं आणि मुली प्रशिक्षण घेत आहेत. याच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या तांत्रिक विद्यालयाची नवीन कार्यशाळा व प्रशासकीय इमारतीचे काम 2 वर्षांपूर्वी पूर्ण करण्यात आले आहे. या इमारतीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने जवळपास 4,05,00,000 रुपये इतका शासकीय निधी खर्च केला आहे. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले, पण इमारतीची काही अत्यावश्यक कामं व इमारती सभोवताली संरक्षण भिंतीचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नव्या इमारतीसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, यासाठी येथे बोरवेल व टाकीचे बांधकाम करणे, पंप हाऊस, भूमिगत पाण्याची टाकी बांधणे, नळ जोडणी व आवारात लाद्या बसविणे आदी महत्वाची कामे देखील अपूर्ण अवस्थेत आहे. परिणामी इमारतीचे काम पूर्ण होऊनही केवळ संरक्षक भिंतीचे व इतर अत्यावश्यक कामे अपूर्ण अवस्थेत राहिल्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या तांत्रिक विद्यालयाची इमारत सध्या वापराविना तशीच पडून आहे. बंद अवस्थेत पडून असलेल्या या इमारतीच्या आवारात गवत झाडाझुडपांचा वेढा पडला असून देखभाली अभावी नव्या कोऱ्या इमारतीची पडझड आता सुरू झाली आहे. याबाबत पद्मश्री सिंधुताई सपकाळ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य SK जाधव यांनी सांगितले की औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या तांत्रिक विद्यालयाची कार्यशाळा व प्रशासकीय इमारतीची संरक्षक भिंत व काही अत्यावश्यक उर्वरित कामे अपूर्ण अवस्थेत असल्याने इमारतीचा ताबा आम्ही घेतला नाही. आपली ITIच्या इथे जे तांत्रिक इमारत झालेली आहे तांत्रिक विद्यालयासाठी, ती पूर्ण झाली असताना देखील ती म्हणजे हस्तांतरण का केलेलं नाही अजून, काय म्हणजे त्याचं? मुख्य प्रशासकीय इमारतीचं काम पूर्ण झालं आहे सद्यस्थितीत आणि ITIचं जे डिपार्टमेंट आहे म्हणजे विद्यालय आहे त्यांच्याकडनं मागणी की तिथे पाणी वगैरेची व्यवस्था नाही आहे. तर मग त्यांचे हस्तांतरण करण्यापूर्वी त्यांच्याकडनं मागणी अशी झाली होती की आम्हाला एक काय तिथे पाण्याचा स्रोत असावा, जसं की बोरवेल वगैरे, अंडरग्राऊंड वॉटर टँक असावी. मग त्या अनुषंगाने आणि अजून एक दुसरी मागणी त्यांची होती की संरक्षक भिंत असावी नदीच्या कडेच्या बाजूने. तर या 3 गोष्टींसाठी आम्ही प्रस्ताव पाठवला होता मंजुरीला. त्यातल्या संरक्षक भिंतीच्या कामाला जिल्हा नियोजनकडनं प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून सदर काम सद्यस्थितीत निविदा स्तरावरती आहे. त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संरक्षक भिंतीचं काम पूर्ण करण्यात येईल आणि इतर ज्या त्यांच्या मागण्या आहेत, पाण्याची टाकी, त्याच्यानंतर पंप हाऊस आणि लादीकरण, इमारतीच्या आजूबाजूच्या परिसराचं लादीकरण, अशा कामांसाठी एक अंदाजित 40 लक्ष रुपयांच्या कामाची देखील आम्ही मागणी केली आहे. त्याला मान्यता मिळाल्यानंतर तेही कामं करून एकत्रित त्यांच्या मागणीनुसार झालेली कामं पूर्ण करून इमारत हस्तांतर करण्याचा आमचं प्रयत्न असणार आहे. साधारण म्हणजे आपण किती महिन्यामध्ये तुमचं म्हणजे मानस आहे की बाबा किती महिन्यात संरक्षण भिंतीचं काम सद्यस्थितीत निविदा स्तरावरती आहे. त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक 4-6 महिन्यामध्ये सदर काम पूर्ण करून देण्याचं आमचं प्लॅनिंग असणार आहे. आणि तसंच इतर जे किरकोळ काम आहेत, जसे की पाणी पुरवठ्यासाठी त्यांनी पाण्याच्या टाकीची मागणी केली, त्या कामांना देखील मंजुरी जर मिळाली तर लवकरात लवकर काम मार्गी लावून इमारत हस्तांतर करण्याचं आमचं नियोजन.
ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.